त्यांचं उपोषण जे आहे, मी असं मानणार आहे की सरकारने अर्धवट कामं करतात आणि अर्धवट सोडतात, त्याचा हा परिणाम आहे. आणि एवढंच सांगेन की जरांगे पाटील यांचं हे जे उपोषणाचं टायमिंग जी आहे यावेळेस ती योग्य नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. सर, त्यांच्या जे मागण्या आहेत त्या कितीपट योग्य आहेत तुम्हाला? ते मी एवढंच म्हणेन की त्यांना एक मागणी त्यांची कुणबी अगोदरच होता, त्याच्यामुळे त्यांना मिळालं. आता राहिलाय गरीब मराठ्याला आरक्षण देण्याचा. तो पुन्हा तुमच्या माध्यमातून मी जरांगे पाटील यांना सांगेन की रस्त्यावरनं तुम्हाला, रस्त्याच्या लढाईवरनं तुम्हाला मिळणार नाही, तो अजिबात मिळणार नाही तुम्हाला. तो जर मिळवायचा असेल तर लोकसभेमध्ये जावं लागेल आणि जरांगे पाटील यांना असणारं इलेक्शन लढवावं लागेल, तरच त्या प्रश्नाचा ते निकाल काढू शकतात. पण तो करत असताना त्यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट जे करायचं आहे ते वेगळं आहे, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. तेव्हा कुठं त्यांना सक्सेस येईल अशी परिस्थिती आहे. समीर वानखडे सर यांनी गुन्हा दाखल केला आहे. आधी भाजपनं वापर केला, त्यांचा गुन्हा दाखल होते असं विरोधकांचं म्हणणं आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? ते त्याला अगोदरच सांगितलं होतं, ज्यावेळेस त्याचं कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू निघाला होता त्यावेळेस त्याला वाचवणारा वंचित बहुजन आघाडीच होती. त्याच्या बाजूने स्टेटमेंट केलेलं आहे. त्यांना त्याच वेळेस म्हणातो वाहात गेलात तर हे तुमच्यावरती वचपा काढतील आणि त्याची चौकशी झाली आहे. सर, या संपूर्ण विषयावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की या सर्व घटना झाल्यानंतर जो माझ्यावर आरोप राजीनाम्याचे देतात, उद्या तर माझ्या गाडीखाली कुत्रा आलं तेव्हाही राजीनामा. त्यांना म्हणा कुत्रा आलं ना, कुत्रा आलं तर कोणी हे करणार नाही, पण माणूस आला तर निश्चितपणे मागतील, एवढं नक्की.